हॅलो नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे बनवणार आहे हलकी फुलकी, अगदी संध्याकाळच्या वेळेला आपल्याला हेवी जेवण जेवायचं नसेल तर त्या वेळेला आपण ही अगदी आरामात पोटभर अशी खाऊ शकतो अशी हलकी फुलकी खिचडी मी इथे बनवणार आहे. तर डाळ खिचडीची रेसिपी माझ्या चॅनलवर दिलेली आहे. तर आज ही मी थोडेसे मसाले याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि एकदम टेस्टी आणि हेल्दी आणि खूप झटपट होणारी अशी खिचडी आहे. तर ही खिचडी बनवण्यासाठी इथे काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर इथे मी घेतलेले आहे आंबेमोर तांदूळ, 1 वाटी इथे घेतलेले आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ वापरला तरी सुद्धा चालेल. 1 वाटी, 1 वाटीला कमी आहे ही. हे बघा, एवढे मी तांदूळ इथे घेतलेले आहे. आणि 1 वाटी इथे छोटी 1 वाटी मी इथे घेतलेला आहे. भिजवलेली आहे ही डाळ, चणा डाळ. तर जर भिजवलेली नसेल तर तुम्ही ही डाळ स्किप करू शकता, कारण या खिचडीमध्ये भिजवलेली डाळ खूप छान लागते. तुमच्याकडे भिजवलेली अवेलेबल नसेल तर तुम्ही ही स्किप करू शकता. 1 छोटी वाटी मी इथे घेतलेली आहे, पूर्ण भरलेली नाहीये. तर ही 1 वाटी घेतलेली आहे इथे मी तूर डाळ. तुम्ही डाळीचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता आवडीप्रमाणे. आणि इथे मी घालणार आहे आजच्या खिचडीमध्ये सर्वात महत्वाचा पदार्थ इथं आहे हा ओल्या दाणे येत आहे ह्याचे तुरीच्या ओल्या शेंगांचे दाणे मी इथे काढून घेतलेले आहे. अतिशय अप्रतिम ही खिचडी लागते. तर हे थोडेसे पिवळे झालेले आहेत मध्ये मध्ये. तर हे आपल्या फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर थोडासा कलर बदलतो शेंगांचा, त्यामुळे हे थोडेसे पिवळसर दिसत आहेत. तर ह्या हिरव्या शेंगांचे दाणे आहेत. आणि इथे घेतलेली आहे मी मेथी घेतलेली आहे. हे बघा, व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि मी ही बारीक कापून घेतलेली आहे. मेथीचं पण प्रमाण तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा इथे घेऊ शकता, कारण हेल्दीच आहे, थंडीचे दिवस आहे. मेथी भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि सिजनेबल भाजी आहे, त्यामुळे इथे तुम्ही मेथीचा वापर जास्त सुद्धा करू शकता. आणि इथे स्पायसी मिरची आहे. तर हे 7-8 मी इथे 8-10 छोट्या छोट्या मिरच्या आहेत. तर 8-10 इथे ह्या स्पायसी हिरवी मिरची घेतलेली आहे. 5-6 इथे लसणाच्या पाकळ्या आहे आणि अर्धा इंच इथे आल्याचा तुकडा आहे. तर हे मी कुटून घेणार आहे, किंवा तुम्ही मिरची बारीक कापून घेतली तरी सुद्धा चालेल. तर सर्वात आधी मी ही डाळ तांदूळ इथे धुवून घेणार आहे. आणि परत एकदा सांगते की चणा डाळ जर भिजवलेली तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करा. आणि जर तुम्हाला ह्याच प्रमाणे खिचडी करायची असेल तर अप्रतिम टेस्ट लागते, तर भिजवलेली डाळ घ्या. तर सर्वात आधी मी डाळ आणि तांदूळ आता स्वच्छ धुवून घेणार आहे. इथे डाळ तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. इथे आपलं आलं आणि लसूण मी कुटून घेतलेला आहे आणि मिरचीचे मी असे उभे तुकडे केलेले आहे. लहान मुलं जर कोणी खाणार असेल तर ही मिरची आपण तिखट त्यामध्ये कसं टाकायचंय ते नंतर बघूया. मी इथे मिरची ठेचून घेतलेली नाहीये, कापून मी इथे बाजूला ठेवून देणार आहे. आणि बाकीचं साहित्य मी इथं आपलं घेतलेलं आहे. आणि कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे. कुकर मध्ये आपण ही खिचडी बनवणार आहोत. इकडे मी एका पातेल्यामध्ये इथे आपल्या खिचडीत घालण्यासाठी पाणी गरम करून घेतलेलं आहे. इथे कुकर मध्ये मी 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल आपलं छान गरम झाल्यानंतर आपल्याला फोडणी घालायची. इथे आपलं तेल गरम झाले. 1 चमचा आपण राई घातली याच्यामध्ये. 1 चमचा आपण जिरं घालणार आहे. अर्धा चमचा इथे आपण मेथी दाणे आहेत कच्चे, हे घालून घेतले. कढीपत्ता इथे तुम्ही वापरू शकता. लसूण आणि आलं आपण हे घालून घेतलं ठेचलेलं. इथे आपल्याला थोडस हिंग घालायचं आहे. इथे भिजवलेली चणा डाळ ही टाकून घ्यायची. हे आपले इथे ओल्या तुरीच्या शेंगांचे दाणे आपण इथे घालून घेतो. हे दाणे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये इथे वापरले तरी सुद्धा चालेल. इथे आपल्याला अर्धा टीस्पून घालायची हळद. आता आपण भाजी घालून घेणार आहे मेथीची. फोडणीचा आपला एकदम छान खमंग वास इथे सुटलेला आहे. खूप झटपट होते खिचडी. आपण इथे घालून घेऊ आपले धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ. व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करायचं. मला जरी थोडीशी पातळ पाहिजे असेल
तर अगदी वाटीभर पाणी जास्त घाला किंवा मग आपण 1 वाटी आपले हे तांदूळ घेतलेले आहे आणि छोटी 1 वाटी आपण डाळ घेतलेली आहे. इथे आपण 4 वाट्यात ते पाणी घालणार आहे आणि हे 4 हे बघा अगदी हिरवागार कलर आलेला आहे आपल्या ह्याला छान. इथे आपल्याला आता चवीपुरतं घालायचं आहे मीठ. इथे आपल्याला आता थोडंसं अगदी लिंबू पिळून घ्यायचं आहे बघा. अतिशय अप्रतिम टेस्ट येते खिचडीची. बघा इथे आपलं मीठ आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. इथे बघा गरम पाणी टाकल्यामुळे अगदी कुकर मध्ये लगेच उकळायला लागते आणि आपले शिट्ट्या पण खूप लवकर इथे व्हायला वेळ लागत नाही. इथे फक्त आपल्याला 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यांमध्ये आपली खिचडी इथे छान शिजणार आहे. इथे आपली पहिली शिट्टी आता होते. अजून एक शिट्टी झाली की आपण इथे गॅस बंद करणार आहे. इथे आपले 2 शिट्ट्या झालेल्या आहे. इथे गॅस बंद केलेला आहे. कुकर थंड झाल्यानंतर आपण खोलणार आहे. इथे आपलं कुकर थंड झालेलं आहे. एकदम छान आपली खिचडी इथे शिजलेली आहे. कढईमध्ये छोट्याशा 2 टीस्पून तेल गरम करायला घेतलेलं आहे. आपण खिचडीमध्ये तिखट घातलेलं नव्हतं तर ते आपण जी मिरची कापून ठेवलेली आहे ती आपण आता याच्यात घालून घेणार आहे. गॅस बंद केलेला आहे आपण. आपल्या खिचडीवरती जी आपण आता खमंग तडका दिलेली मिरची घालून घेतलेली आहे. अप्रतिम या खिचडीची टेस्ट लागते. खिचडी कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि खिचडी जरूर ट्राय करा. अप्रतिम या खिचडीची चव आहे. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.